आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। उच्च न्यायालय के आदेश के बाद पिछले 3 से 6 वर्षों से विलंबित स्थानीय निकाय चुनाव की प्रक्रिया शुरू हो गई है। हालांकि प्रभाग का गठन 2017 के अनुसार ही किया जाएगा। बढ़ते शहरीकरण और उसके परिणामस्वरूप जनसंख्या में वृद्धि को देखते हुए प्रभाग गठन की ऐसी पद्धति अनुचित होगी। इसलिए बढ़ती जनसंख्या के अनुपात में प्रभागों की संख्या बढ़ाई जानी चाहिए और प्रत्येक महानगर पालिका में अनुसूचित जाति के प्रभागों की संख्या में 5 की वृद्धि की जानी चाहिए। ऐसी मांग रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी के राष्ट्रीय अध्यक्ष नाना साहेब इंडीसे ने एक पत्रकार सम्मेलन में की। इस संबंध में उन्होंने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित दादा पवार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट से मुलाकात की है और उन्होंने भी इस मांग का समर्थन किया है। ठाणे से यूसुफ पुरी की रिपोर्ट। प्रामुख्यानं 2011 ची शिवजयंती होऊन आज 14 वर्ष पूर्ण झाले। 2017च्या निवडणुका होऊन आज 8 वर्ष झाले। आता प्रामुख्यानं ठाण्यासारख्या महासिटी मोठ्या सिटींमध्ये I2R झाला आहे। त्याच्यामुळे लोकसंख्या फार प्रमाणात वाढलेली आहे। डोंबिवलीसारख्या शहरामध्ये 200 एकरामध्ये मोठ्या लेवल या गृहसंकुलन उभारलं जात आहे। त्यामुळे महाराष्ट्रात 2011च्या शिवजयंतीच्या दुपटीनं आता ही लोकसंख्या झाली आणि म्हणून 2017च्या शिवजयंतीमध्ये प्रमाणे ह्या निवडणुका घेणे हे अन्यायकारक होणार आहे। म्हणून आमची मागणी अशी आहे की 2011 म्हणजे ढोबळमानाने 2021 शिवजयंती समजून प्रभाग रचना करा, प्रभाग संख्या वाढवा, अनुसूचित जातीचे उमेदवार वाढवा अशी मोठी प्रामुख्याने मागणी आहे। आणि या प्रकरणी मी 30 तारखेला माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांची प्रत्यक्षात भेट घेतलेली आहे आणि त्यांना सांगितलं की या संबंधात फेर विचार करा आणि त्यांनी तसंच मला शाश्वत केलेलं आहे। आणि म्हणून आजची ही प्रेस कॉन्फरन्स आपण बोललेली आहे। मी तुम्हाला माझी विनंती राहील सर्व पत्रकार मित्रांना, जनहित प्रतिनिधी हित या दृष्टिकोनातून या प्रेसला आपण प्रसिद्धी द्या आणि जनताभिमुख हा प्रकरण कसं धसाट लागेल या दृष्टिकोनातून आपण स्वतः मला सहकार्य करा, लोकांना सहकार्य, लोकप्रतिनिधींना सहकार्य अशी आपल्याला नाना 2017 साली 14 लाख मतदार होते। 14 लाख मतदार होते। आता किती वाढले? 2011 आता 14 वर्ष 17 लाख असं ती ढोबळपणा नाही। याच्या पलीकडे माझं जाऊन सांगणं आहे, भारत देशात या राज्यात जो काही कारभार चालतो काय तो 2011च्या शिवजयंतीने चालतो काय? 2011च्या शिवजयंतीने चालतो काय? मग म्हणून आमचं असं म्हणणं आहे की ढोबळमानानं 2021ची शिवजयंती लावा आणि त्या मानानं प्रभाग संख्या वाढवा आणि अनुसूचित जातीच्या कमीत कमी प्रत्येक ठिकाणी 5 उमेदवार वाढवा अशी माझी डिमांड प्रामुख्याने मागणी आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीच्या वतीनं आणि आंबेडकरी जनतेच्या वतीनं। मी आशावादी आहे, पण त्याच्यातून काही घडलं नाही तर काहीतरी न्यायालयीन मार्ग करावा लागेल। न्यायालयीन मार्ग म्हणजे आता एवढं तर सण नाही होणार ना। मी तुम्हाला ते एकच सांगितलं ना, या देशाचा कारभार 2011च्या शिवजयंतीने चालतो काय? राज्याचा कारभार 2000 शिवजयंतीने चालतो काय? याचा विचार करा ना, हा रावत पाहून आणि प्रामुख्यानं म्हणजे इंडस्ट्रियल झोनचं I2R झालेलं आहे।
याचा विचार करणार नाही. 4 FSI झालेले आहेत. आता 4 माळ्याच्या बिल्डिंग होतात तिथं आता ते 40 माळ्याच्या म्हणजे 40 बिघाडं होते तर 100 बिघाडं झाली तिथं. ह्या सर्व ठिकाणी मी सर्वसाधारण महाराष्ट्राच्या सर्व महानगरपालिकांचा बसून आढावा घेतले. त्या अनुषंगाने मी निकाल केले. तूर्त महानगरपालिका घोषित केलेली आहे. सर्व महानगरपालिकेच्या संबंधात आपण प्रेस कॉन्फरन्स पत्रकार परिषदेमध्ये बोलताना तुम्हाला मी पत्रकार हे दिलं, प्रेस दिला, वाचलं का आपण? हा तो वाचा पाहिजे. हे घ्या, त्यांना द्या, वाचून घ्यानंतर विचार काय पहिले वाचा.